नमस्कार मित्रांनो. गेल्या 14 वर्षापासून आपण यशस्वी मृग बहार नियोजन करतोय अहिल्यानगर जिल्ह्यातलं. याच्यातला बरेच लोक मला प्रश्न विचारतात की कसं करतोय. तर आम्ही काय करतो, जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये झाडाला रेस्टमध्ये फवारणी करतो, जेणेकरून झाडात स्टोरेज वाढेल. नंतर आमच्या भागामध्ये जमीन मध्यम किंवा हलकी आहेत, आम्ही 1.5 ते 2 महिन्याचा ताण देतो. त्या ताणाच्या हिशोबाने पावसाचा अंदाज बघून त्या हिशोबाने ताण देतो. ताणावर असताना फवारणीची आम्हाला गरज पडत नाही, कारण मी रेस्टमध्ये काम केलेलं असतं. ताणावर गेल्यावर काही झाडांना जर ताण नाही बसला तर तेव्हा त्याचं नियोजन करतो. ताण बसल्यावर आम्ही समजतो कसा ताण कसा बसला तर 20% पानगळ झालेली असते, झाडाखाली सगळी पानाचं आच्छादन झालेलं असतं. योग्य ताण बसला आणि नंतर पाऊस झाला तर पावसात तापमान कमी होतं, तेव्हा आम्ही योग्य फवारणीचं नियोजन करतो आणि मृग बहार येतो. मृग बहार आल्यावर कळीच्या या स्टेजमध्ये आम्ही कीटकनाशक सांभाळून वापरतो कळी उमलायच्या आधी, जेणे मधमाशीला त्रास होणार नाही. आणि सिट्रस सायला नावाचा किडा जो आगारी आणि कळी खाऊन खाली पाडतो, ते थांबण्यासाठी आम्ही फवारणी करतो. योग्य नियोजन जर केलं तर संत्र्यामध्ये चांगलं उत्पन्न होऊ शकतं. आमची हार्वेस्टिंग असते दरवर्षी जानेवारी 2000, म्हणजे मागच्या वर्षी आम्ही जी केली जानेवारी 2026 ला केली. आता पुढच्या वर्षी जो हार्वेस्टिंग करणार आहे जानेवारी 2027 ला आम्ही नियोजन करतो.